मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेला पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा अल्टिमेटम दिलाय आणि यानंतर आज आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंची भेटही घेतली आहे। दरम्यान जरांगे यांच्या मागण्यांच्या संदर्भात 28 तारखेपर्यंत उपसमिती उत्तर देणार आहे। जरांगेंच्या मागण्यांच्या संदर्भात मराठा उपसमितीच्या सोबत चर्चा करणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं। तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करणार असून जरांगेंवरती उपोषण करण्याची वेळच येणार नाही असं आश्वासन देखील प्रसाद लाड यांनी दिलं आहे। त्यांनी 28 तारखेपर्यंतची वेळ दिली आहे। 28-29 तारखेपर्यंत त्यांना जे अपेक्षित उत्तर आहेत ते त्यांनी दिलेले मला जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या घेऊन मी चाललो आहे। कुठल्याही गोष्टीमध्ये मला वाटतं की मीडियाने पण घाई करू नये, मग त्याच्यामध्ये धचा मा होतो। त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या वास्तविक मागण्या आहेत, ज्या सरकारने मान्य केलेल्या मागण्या आहेत त्याच्यावरतीच ते पुन्हा म्हणतात की हे करायला पाहिजे। या बाबतीत मुंबईत जाऊन चर्चा करेन आणि 28-29 तारीख दादांनी दिलेली आहे, त्या वेळेत आम्ही निश्चितपणे चर्चा करून मी फोन करून दादांना सांगितलं। बघा, उपसमिती बनवलेली आहे। उपसमितीचं कडून जर समाधान नाही झालं तर साहजिकच राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी पण वेळ पडली तर चर्चा करू। पण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या आहेत कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला आणि जवळपास 2.5-3 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत। आणि सातारा संस्थांचा गॅझेटियरचाही विषय होता, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, तर तोही घेतील। 28 तारखेच्या आतमध्ये लाडभवनी याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।